मला तर वाटायला लागले पारुष तोंडानं काम चालू केले असं होणार आहे. नमस्कार पब्लिक, कशी आहे तुम्ही सगळे. वेलकम टू बॅक टू अनदर ब्लॉग. 2 ते 3 ओळी फवारून झाले तर टायर पंक्चर झाले. आता जॉक आणून ते टायर काढून पंक्चर काढून परत आणून बसवावं लागणार आहे. काही ताक दिला राव. रानात तर ट्रॅक्टर घेऊन गेलतो त्याच्यामुळे आलं की गाडीला चावी लावली. जॉक पाणी पट्टी सगळं घेऊन आपलं रानात पोहोचलो. 2 मिनिटाच्या अंतरावर आपलं रान आहे. गाडी नाही बाबा उचलायची, ये बाहेर चल. जॉक बारका पडला तर अवघड व्हायची शक्यता आहे. एवढं अंतर आहे, काहीतरी जुगाड लावावं लागल. जुगाडाशिवाय पर्याय नाही. दगड लावून बघू आता खाली थोडा. ओके, जॉक लावायच्या ती नटे खोलून घ्यावं लागतं. होय ना अडवा. हा आयुष्यात पहिल्यांदाच मापीट बसले बघा तेवढा अंदाजे. माय व सोपं आहे व अजिबात. ही काय गाडीची टिपणी नाही. कधी 7-6 महिन्यातनं पंक्चर झाल्याची नट पण निघत नाही. किर बाबा निघती. इथं 2दा-3दा मोबाईल पडता पडता वाचलाय. पटकन जाऊन ट्रायपॉड घेऊन येतो. आमच्याकडे आहे असल्या बारक्या रस्त्याने गाडी चालवायची वेगळंच एक टॅलेंट आहे बरं का. हे रोड तर बघ किती बारका आहे. कडला हुसा इकडे हुसा पडलं तर दोन्हीकडे लागणार आहे काचकडून. घरापाशी आलं कॅमेरा जास्त बोलता येत नाही घरच्या समोर, त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ करतो पॉज. कुठे गेला ट्रायपॉड. हा ट्रायपॉड तर कुठं पडला औषधाच्या ढिगाऱ्यात सगळं. काय माहिती आहे का, आपल्याला बी मोठं ब्लॉगिंग चालू करायचं बरं का. 1 हँड शिवाय भाई असल्या रानात पडला तर दगडापेक्षा जास्त लागत आहे. ऐको गोडा तावातच आहे आपलाच. लास्ट टाइम आपला ब्लॉग इथंच झालता. इथंच रंगपंचमी चालू होती आमची. त्याला जॉक पण असला घेऊन आलतो, त्याला टायमिंग नव्हती. त्याला हातानच वर खाली करावं लागायचं. असली तर अब्दू झाली का नाही काय सांगू तुम्हाला. पण तसल्या पेटीत सुद्धा एवढ्या फास्ट काम केलंय मी. हिन्नट लागला आतनच फिरायला टायराच्या या साईडनं. झालं का कधी आपल्याकडनं एखादं सुरळीत काम. सुरळीतच जाऊ द्या हो, लवकर तर कधीच झालं नाही. सगळी नेट खोलले ती पण एका पाय राहिले. दिसते का आतनच फिरायला ती नेट. आंघोळ नाही आज मी सकाळची जाऊन आंघोळ करायची आधी. पण आधी टायर खोलावं लागल. काम बंद पडून जमत नाही, चालत नाही. त्याला शेतकऱ्याची व्यथा म्हणून एक पिक्चरच काढावा म्हणतो बघा. व्हायरल जाईल खरंच, टॉपचा विषय आहे. काढा आपले वेपन बाहेर. कशी आहे ती हत्यार. एका ठिकाणी एक गावला 2. भाई अथांग कष्ट आपल्या काय कष्ट आहे. अथांग कष्टाने परिश्रमाने टायर मी वाहिलं केलेला आहे. अथांग थंडी नाही ज्याची गोळा नाही. मस्तपैकी कपडा बिपडा आता घालवणार आहे आपला अशा ठिकाणी. मोठा ब्लॉग लवकरच येणार आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भाई पकड पाना असं टाकून चाललोय. सगळं सामान ट्रायपॉड ब्लोअर ट्रॅक्टरला चावी पण आपण कोण ट्रॅक्टर बिक्टर आपला कोण येणार नेलं तर आपलं पाण्या पकडाचेच तेवढं जाऊ शकते. बाकी काय नाही. गाडीवर कपडा टाकला, टायर ठेवायचंय आणि पंक्चरवाल्याकडे जायचंय सकाळ सकाळ भावानी करायला त्याची. पंक्चर काढून टायर एकदम रेडी आहे. आता फक्त बसवायचं राहिले आणि फवारायचं राहिले बघा. पटकन आपलं बसवाय घेतो. बसवून झालं की आपलं पकडपाना आधी घरी नेऊन ठेवलं म्हणजे आपलं काम संपलं. नाही तर इथनं जर कोणी आणलं तर घरचे मला आणतील. सगळं घरी ठेवून मी निघालो वापस. सगळं पकडपाना बिना सगळं घरी ठेवून आलोय. राहिला आता फक्त ट्रॅक्टर आणि ब्लोअर फवारणी. तेवढी फवारणी घेऊन अजून आंघोळ करायची. आता फक्त शंका एवढ्याच गोष्टी होती. मी टायर बसवलं म्हणजे डायरेक्ट निघून पडून कुठं तर म्हणजे झालं. असं होऊ नये की ब्लोअरचं टायर ब्लोअर सोडूनच माझ्या पुढे पळायला लागेल. वाटत तर होतं तसं काय होणार नाही. नेटले आवडले आपण. आवाज काय नीट रेकॉर्डिंग होत नसेल कारण की आपल्याकडे माईक बीक काय नाही. डायरेक्ट मोबाईलची माईक आहे आपल्याकडे. फायनली फवारून झालं पोचलो घरी. होय भाई सीताफळाच्या झाडाला द्राक्ष लागली. कसं आहे सीताफळाचं झाड आहे भैया. ट्रॅक्टरवरून उतरून आपलं राहिलेलं पाणी सोडून दिलं. पाणी म्हणजे ते औषध होतं. आता किती राहिलेलं ही टोपण उडून बघावं म्हणलं, नाही तर सगळंच खाली जायचं. बरोबर हिशोबात पाणी उडलेलं. मस्तपैकी सनसेट चाललाय. काय काम असं चक्कर मारायचं. चला तुम्हाला दुसरा रान येऊ. कसा आहे हायवे. आपल्या रानाकडे जायला सगळीकडे हायवे. बाईक नसल्यामुळे मोबाईल तोंडाजवळ पकडावं लागतं. बाकी काही विषय नाही. आपला गहू तरी 1 नंबर दिसायला आहे. काय क्वालिटी वाटते. व्ह्यू 1 नंबर.
इथे तिकडल्या कोपऱ्यात बोरीची झाड आहे असं आठवते मला, पण आता त्याला बोर आहे का नाही ते बागतो बघायला. बोराचं झाड पिकलेलं आहे सनसेटच्या अजून करीब. बोराचं झाड तर दिसलंय, पण आता आंबट आहे का गोड आहे ही काय माहित नाही मला. आंबट पण नाही जास्त गोड पण नाही. तुम्ही शेतीसाठी थोडा वेळ देत असाल ना, शेती तुम्हाला लय काय काय देऊन जातं. त्याला लय झाली खेतीबाडी, जाऊ आता घरी. अजून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ना. पण बाईची हवा बघितली का, बाई रानात बुलेट घेऊन जाते, रानात बुलेट घेऊन. आपली बघा ही काय, आपण कुठं बी जावा आपल्याला हीच आहे. क्वालिटी विषय मेंटेन केलेला आहे भाऊनं. बुलेट घेऊन राहणार जाते, कडला लाल पिशवी त्याची डब्याची. घरी येऊन बघालो तो इथं गाईचं जेवण चालू आहे. आजच्या मोठ्या ब्लॉग मध्ये फक्त एवढंच. भेटू अजून एखाद्या असल्याच मोठ्या ब्लॉग मध्ये नंतर कधीतरी. बाय.